गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 93 वर्षांची कापड व्यवसायातील परंपरा असणारे, डायरेक्ट मिल ते ग्राहक पुरवठा करणारे, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये 18 शाखा असणारी रवींद्र वस्त्र निकेतन गडहिंग्लज आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 19 ते 23 मार्च 2026 पर्यंत घेऊन येत आहे विशेष ऑफर। 1800 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, साड्या, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि जेंट्स रेडीमेड वर भरघोस डिस्काउंट, ब्रँडेड कपड्यांवर 50% डिस्काउंट, सर्व कपडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध। जन्मलेल्या बाळापासून लग्न बसत्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध होण्याचे गडिंग्लज, आजरा आणि चंदगड मधील एकमेव आणि विश्वसनीय ठिकाण रवींद्र वस्त्र निकेतन गडहिंग्लज। या ऑफर साठी लगेचच भेट द्या। रवींद्र वस्त्र निकेतन, आजरा रोड, आपला बाजार शेजारी, गडहिंग्लज। रेट कमी, क्वालिटी चांगली, प्रत्येक सणाला ऑफर, त्यामुळे खरेदी आपली रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। उत्तम दर्जा आणि माफक दर हीच आमची ओळख। खूपच छान। असा पिक्चरच बघितला नाही। काय सांगताय? फर्स्ट टाइम Thank इन you. माय लाईफ रिअली, खरं? बिकॉज ऑन ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ऑल्सो आय हॅव नॉट सीन लाईक दिस पिक्चर फर्स्ट टाइम। नमस्कार, मी तुषार रेडेकर, मराठा चित्रमंदिर गडिंग्लजचा ओनर आहे। सध्या माझ्याकडे झुटिंग हा चित्रपट लागलेला आहे, मराठी चित्रपट आहे। गडिंग्लज, आजरा, चंदगड भागातल्या कलाकारांनी केलेला हा चित्रपट आहे। माझी सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट सर्वांनी आवर्जून बघावा। झुटिंग हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे। प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अलर्ट गर्दीमध्ये या चित्रपटाचं लॉन्चिंग झालेलं आहे। विकास सदाशिव कांबळे, जो आता त्या पिक्चरमध्ये काम करतोय, याआधी त्याने नाटकामध्ये काम केले आणि सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून त्याला पुरस्कार भेटलेले आहेत आणि पहिल्यांदाच त्याचा हा पिक्चर येतोय, त्यामुळे उत्सुकता आहे तुम्हाला। म्हणून त्यानं खिशातनं चिठ्ठ्या काढून धमकिवल्या खरं। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारांना चांगलं व्यासपीठ आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचं काम केलेलं आहे। आता या ग्रामीण भागातील कलाकारांना एक प्रोत्साहन देण्यासाठी मी हा चित्रपट पाहण्यासाठी आलो। काम करायला पिक्चर मध्ये म्हणून बघायला आलाय। शेजार पाजारांना घेऊन आलाय की नाही? ग्रामीण वास्तव रेखाटणारा आणि अतिशय सुंदर असा चित्रपट आपल्या सगळ्यांना या निमित्तानं बघायला। आम्ही पूर्ण फॅमिली आहे शेजारी। ग्रामीण भागाची कला लोकांना कळली। रूढी परंपरेचं नाही चांगलं चित्रीकरण केलेलं आहे, सादरीकरण चांगलं, छान वाटलं। मला आवडलं त्याची स्टोरी आपल्या भागातले कलाकार सगळे आहेत, त्यामुळे पिक्चर बघताना आम्हाला आवडलं आणि आपल्याच भागातले सगळे कलाकार घेतल्यामुळे एक बघायला एक थोडी मजा आली। आणि गावची जी परिस्थिती आहे, गावाकडची लोकांची राहणीमान किंवा ते काय आपण नवीन गोष्टी आपण देवासाठी काय करतोय त्या गोष्टीने दाखवण्याचा प्रयत्न केला। अत्यंत उत्कृष्ट असा चित्रपट चित्रपटात भैरवी भूमिका साकारली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप छान चित्रपट झालाय, लोकांची खूप छान प्रतिक्रिया मिळते। तर तुम्ही सुद्धा जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की सगळे आला शेजारपाजारी सगळे। ग्रामीण टच, ग्रामीण भाषा, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण प्रेम, ग्रामीण विनोद आणि शेवटच्या टप्प्यात की दगडापासून देव कसा तयार होतोय हे अतिशय सुंदर प्रदीप शिवगण यांनी सादरीकरण केलंय। गावातल्या गॅदरिंगच्या कट्टीपासून ते आता थिएटरच्या कट्टीपर्यंत असा हा प्रदीपचा प्रवास आणि त्या संपूर्ण प्रवासाचं साक्षीदार म्हणून मी सांगतो की अतिशय सुंदर चित्रपट। मी इंद्रजित बनसोडे, देवऋषी हे कॅरेक्टर या शूटिंगमध्ये आहे माझं। अगदी ग्रामीण बाज असलेला हा मराठी चित्रपट आपल्या आजरा भागात तयार झालेला आहे। सगळे कलाकार आजरा मातीतले आहेत आणि एक उत्कृष्ट कलाकृती प्रदीप शिवगण सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं मध्ये हे घेतलेले ते जरा बरं आवडलं? आम्हाला छान आवडला पिक्चर। काय छान वाटलं सांगायचं? छान होता पिक्चरच छान होता। कलाकार पण छान होते। मामा, तुम्हाला पिक्चर आवडला? नवीन कार्यक्रम छान वाटला मला। आवडला? काय आवडलं त्याच्यात? त्याच्यात ती प्रदीपची मी या चित्रपटामध्ये मनोहर साने नावाचा खलनायक सादर केलेला आहे आणि तो खलनायक तुम्हाला नक्की आवडेल।
हे चित्रपट आवडला. आमच्या मुलांना काही गोष्टी माहिती नाही आहे त्या त्यांना त्या चित्रपटामार्फत कळल्या. त्या काळात नव्हतं तरी सुद्धा आम्हाला असं वाटलं की आम्ही आता तिथंच तोच काळ आम्ही अनुभवलो. एक नंबर होता चित्रपट. ही संकल्पना याच्यावरती कोणी चित्रपट बनवू शकेल असा कधीच कोणी विचार केला नव्हता, कारण ही सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये गावागावामध्ये घडणारी गोष्ट आहे. म्हणजे अजून या गोष्टी घडत असतात पण त्याच्यावर चित्रपट होऊ शकतो हे प्रदीप शिवदार सरांनी दाखवून दिलं. सगळी पात्र छान केले कार्य हे काम. 77-80 पर्यंत आजरा तालुक्यात 14 ते 15 नाटक प्रयोग स्वतः केलेले आहेत. देवाची पूजा आरती आणि पिक्चर छान होता. काळातल्या गोष्टी आता या बघायला मिळत नाहीत, त्या आम्हाला बघायला मिळाल्या, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद झाला. आवडली. खरं तर लोककला ते सिनेमागृहापर्यंतचा हा प्रवास एक स्वप्न असतं, ते खरं तर आज पूर्ण होत आहे. हे एकंदर खरं तर हे टीमवर्क आहे आणि खरंच आज चित्रपटगृहात बघताना संपूर्ण टीमचं खरं यश आहे आणि खरंच तुम्हा प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद अमेझिंग. आणि मी रिक्वेस्ट करेन की जास्तीत जास्त लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर छान होता. जगातले आपल्या सगळे कलाकार म्हणजे आम्ही इमॅजिन करत होतो की ह्यांना मी इथं बघितलंय तर आता मोठ्या पडद्यावर बघते, हे खूप छान वाटलं. आणि गावाचं वातावरण एक आणि गावशी कनेक्ट झालो, आठवणी ताज्या झाल्या. ॲक्च्युली माझं गाव सुलगाव, प्रदीप शिवगण माझ्या गावचे, त्यामुळे ते आठवलं, इतका भूतकाळ छान वाटला ना की शब्दात व्यक्त करू शकते. आईचा रोल केलेला आहे आणि नक्की तुम्ही हा चित्रपट बघायला या. नमस्कार, मी अमोल देसाई आणि शूटिंग या चित्रपटात मी रघुचा रोल करतोय, म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आपण या चित्रपटाची जाहिरात भागामध्ये करतोय आणि आज गडिंग्लज आजरा चंदगडमधील रसिक प्रेक्षकांनी 12चा शो हाऊसफुल केलेला आहे आणि 3चा शो देखील अगदीच मला वाटते 40-50 तिकीटं उरलेली आहेत, ती पण आता 3चा शो चालू होता खपून जातील. आणि जे लोक चित्रपट बघून बाहेर आले तर त्यांच्या प्रतिक्रिया बघून खूप समाधान वाटते. म्हणजे 1-2 वर्ष जी मेहनत घेतली सगळ्या कलाकारांनी तंत्रज्ञांनी, तर ती फळाला आलेली आहे असं मला वाटतंय. आणि ज्यांनी चित्रपट बघितलेल्या खूप छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आमच्या रेलगाडी प्रोडक्शनच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही या चित्रपट बघा आणि तुमच्याही प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आम्ही दोघी बहिणी, मी पुण्याला असते, त्यांना सांगितलं पुण्याला शो नाहीये, तर मी त्याच्यासाठी आले, कारण की शिवादादा म्हणतो आम्ही त्याला, तो समोर राहतो. अतिशय सुंदर काम सगळ्यांचंच. म्हणजे आम्ही सुलगावचे तर खूप सारे लोक होते आणि चंदगड, आजरा, गडिंग्लज मला अतिशय आवडलं आणि अगदी हृदयस्पर्शी कथा आहे. खूप सुंदर, सगळ्यांनी पाहावा, सगळ्यांनी कौतुक करावं आणि खूप खूप आभारी ते दाखवल्यावर. मस्त वाटलं पिक्चर, छान. मला आवडला नाही. आमच्या इथे ते काका काम करतात ते आवडला. भागात आपण शूटिंग करून चित्रपट उभा केला. ज्या भागातल्या मंडळींना घेऊन मी हा चित्रपट करायचं धाडस केलं तेव्हा थोडी मनात हुरहुर होती की प्रेक्षकांना कसं वाटेल, कसं पोहोचेल लोकांपर्यंत. पण ही गर्दी बघून इतका भारावून जायला झालंय की ही आपलीच माणसं आहेत, यांच्याच आजूबाजूला आपण वाढलो, खेळलो, यांच्यासमोरच सुरुवातीचे काही नाटक, सिनेमा, छोटे छोटे शॉर्ट फिल्मसाठी खेळ खेळले आणि या मोठ्या पडद्यापर्यंत आलो. तीच माणसं आज समोर बसून प्रतिसाद देत आहेत, कौतुक करतायत, तर हा खरा आशीर्वाद आहे आमच्या टीमला. आणि मला असं होतो तेव्हा आम्हाला आठवते की तो आमचे डान्स बसवायचा, नाटकं घ्यायचा आणि सुलगावमध्ये जे स्नेहसंमेलन असायचं तेव्हा आम्ही किती 10-12 वर्ष तेव्हापासून तो कार्यक्रम करायचा. त्यामुळे त्याला आता या मोठ्या पडद्यावर बघून खूप आनंद होत आहे. पुष्पा ही प्रमुख भूमिका केलेली आहे. रेलगाडी प्रोडक्शनचा उद्देश आहे की स्वतः चित्रपट निर्मिती अगदी संहितेपासून ते प्रदर्शनापर्यंत सगळं आपल्या भागात आणि आपल्या मुलांना, आपल्या लोकांना घेऊन करायचंय. आपली माती आपला चित्रपट असं आम्ही यावेळी केलेलं आहे. आणि मी जो आम्हाला प्रतिसाद मिळतोय, जे लोकांचं प्रेम मिळतं, त्याच्यावरून आम्ही जे करतोय ते योग्य मार्गावर चाललोय असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच. मी कोल्हापूरकरांचं किंवा आता जिथे जिथे चित्रपट प्रदर्शित होईल त्या सगळ्या लोकांना आव्हान करते की त्यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त परंपरा, प्रथा ज्या काही जुन्या काळातल्या होत्या त्या बंद करायचा प्रयत्न केलेला आहे. अशीच प्रथा गावामध्ये झाली पाहिजे. याच्या अगोदर बरेच मूव्हीज माझ्या झालेले आहे, पण हा मूव्ही करताना एक वेगळा अनुभव आला. प्रेक्षकांचं जे सपोर्ट आहे ते बघून आज फार छान वाटलं आणि फार मस्त वाटते, जिंकल्यासारखं वाटते. आज
राधिका शिवगण, झुटिंग या चित्रपटाची निर्माती. मला आज खरंच खूप आनंद होतोय की गडिंग्लजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झाले यातले जवळजवळ 80% कलाकार गडिंग्लजमधलेच आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातील आहेत. तर या सगळ्या कलाकारांसोबत आज हा चित्रपट बघताना आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. कोल्हापूर, रत्नागिरी इथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला आहे. लोकांना खूप आवडतोय हा चित्रपट, याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि आपण पुणे, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट लावणार आहोत, तेव्हा सगळ्यांनी तिथे नक्की. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. आमच्या काकांच्या पिक्चरला